खूप सुंदर अशी फुलं लागलेली आहेत आणि जी सुकलेली फुलं आहेत ती काही दिवसांनी खाली पडतात, पण काही सुकलेली फुलं असतात की ती झाडालाच चिटकून राहतात. हाताने काढण्याचा प्रयत्न केला तरी ती निघत नाही. झाडांच्या फुलांच्या याकडे बघून आपल्याला काही गोष्टी आपल्यालासुद्धा शिकता येतात, कारण संयम हा प्रत्येकाच्या जीवनात आवश्यक असतो आणि तो एक महत्त्वाचा गुण आहे. मानवाला काय करावं लागतं, शांत, समतोल आणि धैर्यपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला संयम हा ठेवावाच लागतो. संयम ठेवल्यावर काय होतं की आपल्या जो मनावर ताण असतो तो ताण कमी होतो आणि आपल्या जे समस्या असतात जीवनात, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समस्या येतात, त्या समस्या सोडवण्याचा मार्ग काय होतो, आपला प्रभावी होतो. कधी कधी काय होतं, ताणतणावामुळे अचानक आपल्याकडनं संयम सुटतो व आपण अनावश्यक चुका करून बसतो. त्याचे परिणाम आपल्याला खूप भोगावे लागतात. तर हा संयम हा असाच काही मिळत नाही आपल्याला. यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, ध्यान करावं लागतं, योगा करावा लागतो, शारीरिक काही व्यायाम असतात ते करावे लागतात. आणि जेव्हा आपल्याला हा संयम प्राप्त होतो तेव्हा काय होतं तर आपल्यामध्ये सकारात्मक विचार वाढतात आणि सकारात्मक विचार वाढल्यामुळे आपली जीवनशैलीसुद्धा छान प्रकारे बदलता येते आणि आपलं मानसिक संतुलनसुद्धा चांगलं राहतं. आणि जो तणाव असतो तो तणाव काय होतो, थोड्याफार प्रमाणात कमी होतो. अनेक अडचणी असतात प्रत्येकाला, पण त्या अडचणीला आपल्याला अधिक शांततेने आणि धैर्याने आपण काय करू शकतो, पार करू शकतो. बघा, ही काही फुलं अशी आहे झाडाची की ती झाडाला चिकटून बसली, ती हाताने काढली तरी निघत नाही. यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी पण शिकायला मिळतात, फक्त आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. खरं जीवन एवढं सहजासहजी आता सोपं राहिलेलं नाही. अडचणी येतात, समस्या येतात, पण त्याच्यावर मात कशी करायची हे ज्याचं त्यानं ठरवावं लागतं. आणि सकारात्मक विचार केले तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि जे सकाळी उठल्यानंतर आपण जर स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्या तर त्याचाही निश्चितच चांगला फायदा होतो. आपला दिवस आनंदाने जातो. बघा किती छान खाली पण फुलं पडलीत.